पुणे हिट अँड रन प्रकरणात बाल न्याय मंडळाने अल्पवयीन तरुणाला जो या सगळ्या अपघातात कारणीभूत ठरलेला आहे त्याला रिमांड होममध्ये म्हणजेच बाल सुधारगृहामध्ये पाठवण्याचा निर्णय काल घेतला आहे। नेमकं हे बाल सुधारगृह असतं कसं, इथे समुपदेशन नेमकं या आरोपींचं कसं होतं, कुठल्या वयाचे मुलं तिथे असतात हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत अरुण खोरे आहेत। अरुण खोरे सर या संपूर्ण राज्य सरकारच्या बालक धोरण समितीचे सदस्य होते। सर, काय नेमका हा बाल सुधारगृह प्रकार आहे, तिथे किती विद्यार्थी किती मुलं सगळे हे असतात, तिथे काय समुपदेशन चालू असतं? बालसुधारगृह ही एक वेगळी संकल्पना आहे जी ब्रिटिशांच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये सुरू झाली। महाराष्ट्रामध्ये त्याचं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन अवलंबन हे त्यावेळच्या महाराष्ट्राच्या समाज कल्याण खात्याने केलं। या समाज कल्याण खात्याचंच नंतर बायफर्केशन महिला बाल विकास खातं, अपंग कल्याण खातं अशा स्वरूपामध्ये झालं। या बालसुधारगृहासंबंधीच्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या तरतुदी आहेत त्या खूप चांगल्या तरतुदी असतात, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र अंमलबजावणी होताना ते होत नाही। रिमांड होम ही संस्था मुख्यतः राज्य सरकारच्या महिला बाल विकास खात्याकडनं आणि पूर्वी समाज कल्याण खात्याकडनं चालवली जायची। याच्यामध्ये मुलांची राहण्याची सोय, मुलांच्या आरोग्याची सोय, त्यानंतर मुलांना द्यायचे कपडे, त्यानंतर मुलांचं शिक्षण, अशा सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव एका आदर्श संहितेमध्ये केलेला होता। या कायद्यामध्ये फार मोठा बदल 1986 साली झाला, ज्याच्यामध्ये बालक संरक्षण आणि संगोपन कायदा असं त्याचं नाव दिलं गेलं, ज्याला आपण आता अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जे ज्युवेनाइल जस्टिस ॲक्ट म्हणता, केअर अँड प्रोटेक्शन असा तो कायदा आहे। त्याच्यामध्ये देखील काही नंतर बदल झाले। सगळ्यात महत्त्वाचा बदल झाला तो म्हणजे 2012 साली डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा नवी दिल्लीमध्ये निर्भया केसमध्ये एक अल्पवयीन आरोपी सापडला, तेव्हा केंद्र सरकारच्या क्रिमिनल प्रोसिजर यंत्रणेमध्ये आणि त्या नियमांच्यामध्ये खूप बदल झाला आणि या खून करणाऱ्या गुन्हेगाराला किंवा अतिशय नृशंस कार्य करणाऱ्या एखाद्या या बाल गुन्हेगाराला त्याला आपण ॲडल्ट म्हणून किंवा त्याला एक प्रौढ व्यक्ती म्हणून, सज्ञान व्यक्ती म्हणून तिला मानलं जावं आणि त्यानुसार तो कायदा चालवला जावा अशी भूमिका मांडली गेली। सर, पण या संपूर्ण कायद्याचं धोरण आता तुम्ही असं म्हणलात ते मांडलं गेलं, नेमकं हे बाल सुधारगृहाचं स्ट्रक्चर कसं असतं, म्हणजे तिथे काय स्वरूपाच्या भिंती, अगदी भिंतींपासून आतमध्ये होणारं समुपदेशन, तिथे एक संख्या असलेली किती जणांचे आरोपी तिथे असतात, काय वयोगट असतो? हा वयोगट जो असतो हा वयोगट साधारणतः 5 ते 6 वर्षापासून ते कायद्याप्रमाणे म्हणजे ज्युवेनाइल कायदा जो आहे किंवा न्यायालय जे असतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे हा साधारणतः वय वर्ष 6 ते वय वर्ष 18 या काळामध्ये ही मुलं इथे असतात। त्या वयामध्ये असलेल्या सगळ्या त्यांच्या तरतुदी, गरजा आणि त्यांचं संरक्षण हे करणं हे आवश्यक असतं। मुख्यतः बालसुधारगृहामध्ये म्हणजे ज्याला आपण पूर्वी रिमांड होम म्हणायचो, या रिमांड होमला त्यानंतर ऑब्झर्वेशन होम असं नाव दिलं गेलं या नव्या कायद्याप्रमाणे। मी तुम्हाला ज्याचा उल्लेख मगाशी केला, ऑब्झर्वेशन होम केलं गेलं। ह्या ऑब्झर्वेशन होममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही जी मुलं आहेत या मुलांच्यावरती लक्ष ठेवायचं। तिथे व्यवस्था कशी असते, एक सुपरिटेंडेंट असतो, सुपरिटेंडेंटच्या हाताखाली हाऊसकीपर असतो, त्यानंतर केअरटेकर असतात। हे केअरटेकर मुलांच्या एकेका गटाकडे लक्ष देतात। आता तिथे किती मुलं राहतात तर त्या संस्थेचं जे स्ट्रक्चर आहे तिथे जागा उपलब्ध कशी आहे त्याच्या आधारित संस्थेची संख्या ठरते। कधी काही रिमांड होममध्ये म्हणजे मी असं बघितलं आहे, नांदेड औरंगाबादकडच्या रिमांड होममध्ये जवळपास 200-300 मुलं पण होती। ज्या पुण्याच्या रिमांड होमचा उल्लेख आता अलीकडे होतो आहे, पण ते पुण्याचं रिमांड होम आता अस्तित्वात नाही, राहुल टॉकीजच्या समोरचं। आत्ता जे रिमांड होम आहे नेहरू केंद्र असं जे म्हटलं जातं, मुळात हे रिमांड होम नाही, हे स्पष्ट करतो मी। हे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे आणि विधी संघर्षित बालकं यांना तिथे आणण्याची सोय आहे, तिथे निवास करण्याची त्यांची सोय आहे आणि तिथे त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना परत बाहेरच्या सन्मार्गाला लावण्याची ती व्यवस्था आहे। त्यामुळे मुळात नेहरू प्रशिक्षण केंद्रामध्ये जर या मुलाला ठेवलं असेल तर ही चुकीची गोष्ट आहे। याचं कारण ते वेगळ्या प्रकारचं ते केंद्र आहे, ते रिमांड होम नाही। पण मग तिथे या आरोपींची आता या प्रकरणात जो मुलगा अल्पवयीन आहे त्याच्या साधारण त्याची दिनचर्या कशी असू शकेल आणि समुपदेशन जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, ते समुपदेशन कसं होणार? या दोन्ही गोष्टींच्या बाबतीमध्ये साधारणतः 1970 पूर्वी महाराष्ट्रातली रिमांड होम होती, आता त्याच्यामध्ये 70 ते 80च्या पर्यंत
त्यावेळेपर्यंत या सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित होतं. त्या समुपदेशन म्हणजे सायकॉलॉजिस्ट तिथे असतो, त्यांना ते बोलवू शकतात, त्याला ते सांगू शकतात, ते त्याला मार्गदर्शन करू शकतात, मानसोपचार त्याला देऊ शकतात. नंबर 1. नंबर 2, दिनचर्या त्या मुलांची जी असते ती मुलांची दिनचर्या अगदी नेहमीसारखी असते. म्हणजे सकाळी उठायचं, त्यानंतर नेहमीची आपली कामं उरकायची, त्यानंतर काही शिस्तीचे काही पाठ असतात, म्हणजे व्यायाम करा, त्यानंतर प्रार्थना असते, त्यानंतर दिवसभराची तुमची काही कामं असतात. यातली जी मुलं शाळेमध्ये जात असतील तर त्यांच्या शाळेची सोय रिमांड होममधल्या काही संचालकांच्या किंवा काही पदाधिकाऱ्यांच्या सुजानपणामुळे शाळेची सोय होते. पण अनेक ठिकाणी रिमांड होममध्ये शाळेची सोय नसते, त्यामुळे मुलांना बाहेर पाठवावं लागतं. पण ही विधिसंघर्षित बालकं असतील, म्हणजे ज्यांचा हा कायदा मोडूनच प्रवेश झालेला आहे, तर अशा बाबतीमध्ये संस्थेचे चालक मुलांना त्या संस्थेच्या बाहेर शिक्षणासाठी परवानगी देत नाहीत. या मुलांना बाहेरचं खाणं अलाउड आहे का, किंवा घरातले जे मंडळी आहेत ते त्यांना भेटू शकतात का तिथे जाऊन? काय नेमकं हे स्वरूप कसं असेल? बाल न्यायालयाच्या नियमाप्रमाणे आणि ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टप्रमाणे पालकांना आठवड्यात एकदा मुलाला भेटू देता येतं. एक 2-3 तासांनी भेटीची वेळ ठरवलेली असते. प्रत्येक ठिकाणची वेळ वेगळी असते. आता पुण्यामध्ये जे पूर्वीचं रिमांड होम होतं मुलांचं आणि मुलांचं रिमांड होम होतं शिवाजीनगरला आणि मुलींचं होतं नानापेठेमध्ये. त्या दोन्ही ठिकाणी दर मंगळवारी पालकांना भेटण्याची सोय होती. आणि कोर्टाची जी वेळ असायची की कोर्टामध्ये या केसेस जेव्हा यायच्या तर ती दर शुक्रवारी कोर्ट भरायचं. त्यामुळे या पालकांना भेटण्याची सोय असते. बाहेरचं खाणं पिण्याचा काही प्रश्न नसतो. फार काही पूर्वी त्या आणायला परवानगी असायची, आता ते खूप मर्यादा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि आत्ता काय झालं आहे, 1980-90 नंतरच्या काळामध्ये बाल गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप भयंकर भीषणता आलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ पुण्यामध्ये एक 10-12 वर्षापूर्वी आपल्याला माहिती असेल की एका मित्राने आपल्या मित्राचा शिरच्छेद केला आणि त्याचं डोकं किंवा त्याचं शिर सापडत नव्हतं. तेव्हा ते त्या व्हिक्टीम झालेल्या पालकांचे जे पालक होते ते अतिशय अस्वस्थ होते. त्यामुळे आता क्रूरता, या गुन्ह्यामधली क्रूरता अतिशय वाढलेली आहे. पूर्वी खिसे कापणं, भोसकणं, पण आता खून करणं आणि शिरच्छेद करणं इथपर्यंत ही बाल गुन्हेगारी गेलेली आहे. आणि त्याच्या संबंधामध्ये विशेषतः आपण निर्भया प्रकरणामध्ये बघितलं की त्याच्यामध्ये अतिशय क्रूर कृत्य करणारा जो मुलगा होता तो मुलगा होता आणि तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला त्याच्या काही सूट त्याला मिळू शकली. हिट अँड रन प्रकरणात 2 जणांचे जीव गेलेले असताना ही केस खूप हाय प्रोफाईल आहे. त्यामुळे जेव्हा ह्या मुलाचं समुपदेशन होईल त्याच्यानंतर कदाचित चित्र वेगळं असू शकतं का? कारण की समुपदेशन केल्यानंतर ज्या मुलांना समुपदेशन केलं जातं त्यांच्यावर काही वेगळे नंतर आफ्टर इफेक्ट जाणवतात का? काही सुधारणा त्या मुलांमध्ये पाहायला मिळते? आता या मुलाचं वय जे, ज्या मुलाला आता अटक केली आणि त्याला या विधी संघर्षित गृहामध्ये ठेवलेलं आहे, त्या मुलाचं वय 17.5 आहे. म्हणजे तो आता 6 महिन्यामध्ये 18 वर्षाचं होईल. सगळ्यांची मागणी अशी की त्याला तुम्ही एक ॲडल्ट म्हणून घोषित करा, व्हॉट एव्हर इट मे बी. मला असं वाटतं की खरं म्हणजे आत्ता या सगळ्या प्रकरणामध्ये आपण हिट अँड रन केसमध्ये काय बघितलं तर त्याच्या पालकांनी सांगितलं त्याला की गाडी द्या. त्याला ड्रायव्हरने विचारलं, त्याच्या पालकांसाठी गाडी द्या. तर मला वाटतं की समुपदेशन जर करायचं असेल आणि मार्गदर्शन करायचं असेल तर जसं त्या मुलाला करावं लागेल तसं त्याच्या आईवडिलांना आधी करावं लागेल. कारण आपल्या मुलाला बेलगाम वागण्याच्या सवयी जे पालक लावतात ते खरे यातले दोषी आहेत. आणि ते पालक जोपर्यंत सुधारत नाहीत तोपर्यंत ही मुलं अशीच राहणार. म्हणजे तुमचा मुलगा 2:30 वाजता एखाद्या पबमध्ये बसतोय आणि नंतर तिथे तो गाडी घेऊन फिरतोय आणि जोरात गाडी चालवतोय, स्पीडने गाडी चालवतोय, याचा अर्थ काय होतो? मला असं वाटतं की समुपदेशनाची गरज अशी मुलांना आहे, त्यापेक्षा जास्त गरज पालकांना आहे, विशेषतः अशा विधी संघर्षित बालकाच्या पालकांना. आपण बघू शकतो की अल्पवयीन तरुणाला आता रिमांड होममध्ये जरी पाठवण्यात आलं आहे त्याच्यावर समुपदेशन होईल, मात्र समुपदेशन त्या मुलाबरोबरच त्याच्या पालकांचंही व्हावं अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी या संपूर्ण विषयी केलेली आहे. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.